नमस्कार, मी देवेंद्र प्रभुणे. स्वास्थ्य मंत्र चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो. मागच्या व्हिडिओमध्ये मी माझी जी काही तब्येत आहे त्याच्याबद्दलची परिस्थिती आणि त्यानंतर मी काय करायचं ठरवलं ह्याची बेसिक माहिती तुम्हाला दिली. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मी काय काय स्टेप्स घेतल्या आणि ह्या स्टेप्स फॉलो करत राहिलो आणि 4 महिन्यात मला सबस्टॅन्शियल प्रोग्रेस मिळाली. ज्यावेळेला मी ठरवलं की आपल्याला आता तब्येतीत सुधारणा करायची आहे, त्यावेळेला माझ्या पाठीमागे अनुभव हा होता की मी जर समजा डाएट सुरू केलं किंवा एक्सरसाइज सुरू केला, तर मी अब्रप्टली जर काही सुरू केल्या या गोष्टी, तर त्या मला सस्टेनेबल नाहीत. त्यामुळे मला थांबायचं होतं. मला समजून घ्यायचं होतं पहिल्यांदा, की मी आत्ता कुठं उभा आहे? माझी तब्येत काय आहे? मला तब्येत कशी साथ देते? त्याप्रमाणे मी काय प्लॅन केला पाहिजे आणि तो प्लॅन सस्टेनेबल कसा राहील आणि त्यानंतर मी हे एक्झिक्यूट कसं केलं पाहिजे? हा जो पूर्ण जर्नी आहे, तो या व्हिडिओमधून मी तुम्हाला शेअर करणार आहे. तर सगळ्यात पहिला मोठी गोष्ट होती, की माझी सध्याची परिस्थिती काय आहे? मी कुठं उभा आहे? हे मला समजून घेणं. आधी बोलल्याप्रमाणे मी मेडिकल टेस्ट रिपोर्ट्स तर करून घेतलेच होते. त्यामुळे मेडिकल रिपोर्टला म्हणजे माझी शुगर म्हणा किंवा माझे ऑर्गन फंक्शन, लिव्हर फंक्शन, किडनी फंक्शन, ब्लड रिपोर्ट, कोलेस्ट्रॉलचे रिपोर्ट हे सगळे रिपोर्ट माझ्याजवळ होते. हे सगळे रिपोर्टवरून मला माझी परिस्थिती कळत होती, तब्येतीची परिस्थिती काय आहे. हे सगळे रिपोर्ट मी वारंवार डॉक्टरांशी बोलत होतो. डॉक्टर मला सांगत होते, की तुम्हाला इन्सुलिन रेझिस्टन्स नाहीये. तुम्ही जर व्यायाम सुरू केला तर तुम्हाला बराच फरक पडेल. पण हे रिपोर्ट जेव्हा मी बघितले, मी काही गोष्टी वाचायला सुरुवात केली, त्यावेळेला हे रिपोर्ट मला जास्त समजायला लागले. जसं मी आधी बोललो त्याप्रमाणे मी वेगवेगळी पुस्तकं वाचायला सुरुवात केली होती आणि त्या पुस्तकातून मी माझी स्वतःची एक वेगळी माहिती गोळा करायला सुरुवात केली होती. डायबिटीज किंवा हेल्थच्या संदर्भात मी बरीच पुस्तकं वाचली. त्यापैकी डॉक्टर जेसन फंक्स यांचं डायबिटीज कोड हे पुस्तक मला सगळ्यात महत्त्वाचं आणि उपयोगी ठरलं माझ्या डायबिटीसच्या समजून घेण्यासाठी, की डायबिटीस कसा असतो आणि आपल्या शरीरात नक्की डायबिटीस म्हणजे काय होतं आणि ते जर आपल्याला त्याच्यावर मात करायची असेल तर आपल्याला काय केलं पाहिजे, हे जास्त गोष्टी मला या पुस्तकातून क्लिअर झाल्या. माझं असं म्हणणं आहे, की ज्याला कोणाला डायबिटीस असेल त्या प्रत्येकानं हे पुस्तक एकदा तरी वाचलंच पाहिजे. ह्या पुस्तकात काही मेडिकल टर्म्स आहेत तेवढ्या अवघड आहेत समजायला, पण जनरल डायबिटीज समजून घेणं हे या पुस्तकातून खूप सोपं होतंय. मला डॉक्टर नेहमी सांगत होते, की तुम्हाला इन्सुलिन रेझिस्टन्स नाही, पण मला ते काही व्यवस्थित कळत नव्हतं आणि दुसरं म्हणजे डॉक्टर मला सांगत होते, की तुम्ही व्यायाम करायला पाहिजे. वजनाकडे बघितल्यापेक्षा सुद्धा व्यायामावर जास्त लक्ष दिलं पाहिजे. तेही मी तितकं लक्ष देत नव्हतो. मी फक्त वजनावरच कॉन्सन्ट्रेट करत होतो. यावेळेला मी डॉक्टरांचं सगळं म्हणणं व्यवस्थित ऐकायचं ठरवलं. डॉक्टरांशी जाऊन बोललो. व्यवस्थित परिस्थिती समजून घेतली आणि काय करायचंय ह्याच्याकरताचं बॅकग्राऊंड तयार करायला सुरुवात केली. तर पहिली महत्त्वाची गोष्ट होती, की आपण कुठं आहोत आत्ता आणि आपल्याला किती झेपू शकतो व्यायाम. त्यामुळं डॉक्टरांशी बोलून बीपी आणि डायबिटीस असल्यामुळं मला डॉक्टरांशी बोलून हे समजून घ्यायचं होतं, की मी काय लेव्हलपर्यंत एक्सरसाइज करू शकतो. म्हणजे आपण जेव्हा व्यायाम सुरू करतो, आपला हार्ट रेट वाढत जातो. मग तो कितीपर्यंत वाढलेला माझ्या शरीराला अपायकारक होणार नाही, हे मला पहिलं समजून घ्यायचं होतं. डॉक्टरनी मला सांगितलं, की साधारण 160 पर्यंत माझा हार्ट रेट वाढला तरी मला त्याचा अपाय नाही. म्हणजे जो मॅक्सिमम हार्ट रेट होता, तो मॅक्सिमम 160 पर्यंत सेफ आहे, असं डॉक्टरनी सांगितलं. त्यामुळे मला एक्सरसाइज करता एक थ्रेशोल्ड लिमिट मिळालं. जनरल एक्सरसाइजला त्यांनी सांगितलं होतं, की तुम्ही 140च्या पर्यंतच शक्यतो जा, त्याच्यापुढे जाऊ नका. पण 160 म्हणजे मॅक्सिमम लिमिट आहे. डॉक्टरांशी प्रिलिमिनरी डिस्कशन झाल्यानंतर मी बॉडी कंपोझिशन एनालिसिस केलं. त्याच्यासाठी जी बॉडी कंपोझिशन एनालिसिस मशीन्स असतात, ती काही जिममध्ये किंवा काही हेल्थ क्लबमध्ये उपलब्ध असतात. आपल्याला शोधायला लागतं, की हे असं मशीन आपल्या जवळ कुठं आहे आणि मग ते पूर्ण एक बॉडी कंपोझिशनचा रिपोर्ट मिळतो त्यातून. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला कळतं, की आपल्या शरीरात मसल मास किती आहे, फॅट किती आहे, व्हिजरल फॅट किती आहे. व्हिजरल फॅट की जे सगळ्यात हिडन असतं आणि ते आपल्याला कळत नाही, कारण ते शरीराच्या आतमध्ये लपलेलं असतं. ही बॉडी कंपोझिशन एनालिसिसची जी मशीन आहेत, ते एक टेंटेटिव्ह व्हॅल्यू देतात व्हिजरल फॅटची. ते पण ॲक्युरेटली प्रेडिक्ट करू शकत नाही, पण एक साधारण लेव्हलचा आपल्याला अंदाज येतो. कारण डायबिटीज किंवा ओबेसिटी किंवा सगळ्याचे जे रिलेटेड डिसीजेस आहेत, त्या सगळ्याला हे व्हिजरल फॅट जे आहे आतमध्ये शरीरात लपलेलं जे फॅट आहे, हे फार कारणीभूत असतं. आणि ते समजून घेणं आणि त्याच्यावरती आपल्याला काम करून व्हिजरल फॅट कमी करणं, हे डायबिटीस रिव्हर्सल करता फार महत्त्वाचं आहे. त्यामुळं मला पहिल्यांदा बॉडी कंपोझिशन एनालिसिस केल्यानंतर समजलं, की आपल्या शरीरात फॅट किती आहे, त्यातलं व्हिजरल फॅट किती आहे, आपल्याकडं मसल किती आहे. माझ्या सुदैवानं माझं मसल मास जे होतं
ते पुरेशा प्रमाणात होतं. त्यामुळे माझ्यामध्ये डायबिटीसमुळं जो टिपिकल मसल मास होता, तो झालेला नव्हता. त्या बाबतीत मी सुदैवी होतो आणि मी एका सेफ स्टेजला होतो, की जिथून मी एक्सरसाइज चालू करू शकेन. पुढची स्टेज होती, की बॉडी मेजरमेंट्स. बॉडी मेजरमेंट्स म्हणजे आपल्या शरीराचे जे पोटाचा घेर आहे किंवा आपली उंची आहे, ह्या सगळ्याचे आपण सुरुवात करताना मेजरमेंट्स घेऊन ठेवली, की आपल्याला हळू कळत जातं, की आपलं वजन कमी होताना आपल्या शरीरात काय-काय परिणाम होत आहेत. बरेचदा असं होतं, की आपलं वजन बरेच काट्यावरती हलत नाही. पण आपल्या पोटाची चरबी कमी झालेली असते आणि पोटाचा आकार 1-2 सेंटीमीटरनी कमी झालेला असतो. जेव्हा आपण बॉडी मेजरमेंट ऑलरेडी घेतलेली असतात किंवा रेग्युलरली घेत राहतो, त्यावेळेला आपल्याला ही प्रोग्रेस समजते. ही मेजरमेंट जर आपल्याकडे असतील, तर आपण जसं रेग्युलरली वेट ट्रॅक करत राहतो, तसं बॉडी पॅरामीटर्स पण आपण ट्रॅक करत राहू शकतो. त्याच्यासाठी ही खूप महत्त्वाची आहेत आणि त्याचा फायदा काय होतो ते मी तुम्हाला पुढं सांगेनच. आता पुढची ही गोष्ट होती, की हा जो सगळा डेटा आहे माझ्याकडं, तो वापरून पुढचं प्लॅनिंग करणं. कारण प्लॅनिंग हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती सस्टेन्ड एक्झिक्युशनसाठी. त्यामुळे प्लॅनिंग करताना मला हे महत्त्वाचं होतं, की प्लॅनिंग हे रिअलिस्टिक असलं पाहिजे आणि ते सस्टेनेबल असलं पाहिजे. कारण आत्तापर्यंतचे अनुभव असे होते, की सडनली जिमला जायचं, मग तिथलं काही जिमचं रुटीन सेट होत नाही किंवा झेपत नाही किंवा डाएटमध्ये एकदम उपाशी राहायला सुरुवात करायची किंवा थोडंच खायला एकदमच सुरुवात करायची आणि ते काही होत नाही. त्यामुळं मला ऑब्जेक्टिव्ह असं ठेवायचे होते छोटे-छोटे, की जे मी इझिली अचीव्ह करत ओव्हरऑल गोलकडे प्रोग्रेस करत जाईल. जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो, तसं महत्त्वाच्या 3-4च गोष्टी होत्या, ज्याच्यावरती मला काम करायचं होतं. म्हणजे पहिलं एक तर व्यायाम, दुसरं महत्त्वाची गोष्ट होती ती म्हणजे डाएट, तिसरं रेस्ट म्हणजे झोप आणि चौथं या सगळ्यामध्ये कन्सिस्टन्सी. या 4 गोष्टी घेऊन मला काम करायचं होतं. प्लॅनिंग करताना हे 4 गोष्टी ह्या मी समोर ठेवून संपूर्ण प्लॅनिंग केलं, की जेणेकरून ह्या 4ही गोष्टी माझ्याकडनं रेग्युलरली होत राहतील. माझ्यासाठी मुख्य ऑब्जेक्टिव्ह हे होतं, की डायबिटीज रिव्हर्सल किंवा डायबिटीजची जी कंडिशन आहे ती कमीत कमी गोळ्यांवर लवकरात लवकर येणे आणि त्याची जी प्रोग्रेस होतीये ती कशी थांबवणे. आणि त्याच्यासाठी मी आधी बोलल्याप्रमाणे मी हे पुस्तक जे रेफर केलं होतं, त्या पुस्तकाची मला खूप मदत झाली डायबिटीज समजून घेण्यासाठी आणि डायबिटीज रिव्हर्स कसा करायचा हे पण समजून घेण्यासाठी. या पुस्तकात जसं म्हटलेलं आहे, त्याप्रमाणे डायबिटीज हा एक्सेसिव्ह शुगर इनटेक आणि शरीरानं इन्सुलिनचं न ऐकणं ह्याचा मुख्य परिणाम असतो. त्याच्यासाठी मुख्य जर काही लागत असेल आपल्याला कंट्रोल करायला, तर आपल्याला खाण्यावर कंट्रोल करायला पाहिजे. म्हणजे सगळ्यांनाच आपल्याला माहिती आहे, की डायबिटीसवाल्यांनी कार्ब किंवा शुगर डायरेक्ट, इनडायरेक्ट फॉर्ममध्ये खाल्ली नाही पाहिजे. परंतु जेव्हा डायबिटीस प्रोग्रेस होतोय, तेव्हा माझ्या बाबतीत ते तेवढ्यावरही भागत नव्हतं. मी शुगर बरेच वर्षांपूर्वी बंद केलेली होती. पण तेवढं करून सुद्धा पाहिजे तसा कंट्रोल येत नव्हता. मग पुढची गोष्ट अशी होती, की आता अजून इनटेक कंट्रोलमध्ये आणायचा आणि डायबिटीसवर कंट्रोल मिळवायचा, की जेणेकरून शरीरात जेवढं इन्सुलिन तयार होतंय, तेवढं इन्सुलिन वापरलं गेलं पाहिजे व्यवस्थित. कारण आधी बोलल्याप्रमाणे डॉक्टरनी मला सांगितलं होतं, की मला इन्सुलिन रेझिस्टन्स फार नाहीये. पण माझ्या शरीरात इन्सुलिन पण कमी तयार होतंय. जर आता शरीरात इन्सुलिन कमी तयार होत असेल आणि आपण जर सारखं खात असू, तर शुगर जी शरीरात तयार होती खाल्ल्यानंतर, त्याला लागणारं इन्सुलिन जर शरीर देऊ शकलं नाही, ती शुगर रक्तात राहिल्यामुळं बॉडी परत इन्सुलिन जनरेट करायचा प्रयत्न करत होती आणि इन्सुलिनची मात्रा पण शरीरात वाढत होती आणि हे सगळं चक्र काहीतरी एक विचित्र प्रकाराने चाललं होतं. पण हे चक्र तोडायचं जर असेल, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खाण्यावरती कंट्रोल म्हणजे एक्झॅक्ट काय? कारण उपासमार करून पण चालणार नव्हतं. कारण आधीची जी पुस्तकं वाचली, त्यामधील माहितीप्रमाणे जर आपण उपाशी राहिलो किंवा कमी कॅलरी घेतल्या, तर शरीर मेटाबॉलिझम पण स्लो करतं आणि जेव्हा शरीर मेटाबॉलिझम स्लो करतं, तेव्हा शरीर आपल्या जितक्या कॅलरीज जाळायला पाहिजेत, तितक्या जाळत नाही आणि शरीर पुन्हा एका सेव्हिंग मोडमध्ये जातं आणि शरीरावर परिणाम त्याचे वेगळेच होतात. त्यामुळं कॅलरी इंटेक कट करणं डायरेक्टली हा सोपा मार्ग नव्हता. कॅलरी इंटेक तर नक्कीच कट करायला लागतात. परंतु त्याला एक मॅथेमॅटिकल फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला आपण बोलूच थोड्या वेळात. त्यापूर्वी असं होतं, की मला एक माझा डेली ईटिंग प्लॅन करायला पाहिजे आणि जर जे शरीरात इन्सुलिन तयार होतंय, ते इन्सुलिन जर मला पुरवायचं असेल, तर मला कमीत कमी वेळा खाल्लं पाहिजे. तरच शरीरात जे इन्सुलिन तयार होतंय ते मला पुरेल. पण हे करत असताना मला माझ्या खाण्यातून इतकी पण एनर्जी मिळाली पाहिजे, की मला दिवसासाठी ती पुरली पण पाहिजे.
तर ह्या पुस्तकात जो रेफरन्स होता की डायबिटीससाठी सगळ्यात महत्त्वाची काही गोष्ट असेल तर ती फास्टिंग. म्हणजे या पुस्तकात वेगवेगळ्या फास्टिंगच्या लेव्हल त्यांनी दिलेले आहेत. म्हणजे लेखकाच्या मते 30 तास, 36 तास जर आपण फास्टिंग केलं, तर आपण बऱ्यापैकी चांगला डायबिटीसवरती कंट्रोल मिळवू शकतो आणि गोळ्या बऱ्याच कमी प्रमाणात होऊ शकतात. पण आज पहिल्यांदाच सुरुवातीला जेव्हा 30 तास, 36 तास हे आकडे ऐकल्यावर मी 3 तास सुद्धा उपाशी न राहणारा माणूस एकदम गार होऊन गेलो होतो, की 30 तास किंवा 36 तास हे फास्टिंग, एवढं मोठं फास्टिंग कसं करायचं? हे तर शक्य नव्हतं. पण मी जसं बोललो तसं या गोष्टी मला टप्प्याटप्प्यानं सुरू करायच्या होत्या. त्यामुळे माझ्या प्लॅनमध्ये मी पहिल्यांदा ही गोष्ट सुरू केली, की मी जर दिवसात 4 वेळेला खातोय, तर 4 वेळेला खाण्यात क्वांटिटी पहिला थोडी कमी करीन आणि जे काही जंक आहे किंवा मला जे डायबिटीसला त्रासदायक आहे, ते खाणं मी खाण्यातून पहिल्यांदा इलिमिनेट करीन. त्यामुळं जे पदार्थ शुगरला त्रास देणारे आहेत, मेनली भात, त्यानंतर गहू, चपाती हे सगळे जे पदार्थ आहेत किंवा पोहे, हे सगळे पदार्थ मी काढून कमी केले, की पहिल्यांदा भाकरी खायला सुरुवात केली किंवा भात अगदीच गरज पडली तर हातसडीचा थोडा तांदूळ खायला सुरुवात केली. पोहे नाश्त्यातून काढून टाकले आणि मेनली हेल्दी ब्रेकफास्ट आणि हेल्दी जेवणाचे ऑप्शन सुरू केले. आणि मी मेनली व्हेजिटेरियन असल्यामुळं मला बाकी प्रोटीन सोर्सेसमध्ये पण बऱ्याच मर्यादा होत्या. प्रोटीन सोर्सेस हे आपल्याला मेन एनर्जी सोर्स असल्यामुळं प्रोटीन हे शरीराला मिळत राहणं हे पण तितकंच गरजेचं असतं. खाण्याच्या बाबतीत जर बघायला गेलं, तर आपल्याला मेन 3 प्रकारच्या गोष्टी आपल्या खाण्यात असतात. एक तर असतात कार्बोहायड्रेट्स, की जे आपल्याला इन्स्टंट एनर्जी देतात आणि प्रोटीन्स, की जे आपल्याला मेन एनर्जी सोर्स आणि आपल्याला मसल्स करता ते महत्त्वाचे असतात. आणि तिसरं फॅट्स असतात, की ज्या शरीराच्या कामाकरता फॅट्सची पण खूप गरज असते. माझ्या दृष्टीनं कार्ब्स हे एकदम कमीत कमी घेणं आणि जेवढी शरीराला गरज आहे मिनिमम, तेवढ्या कार्ब्सवरती येणं म्हणजे लोएस्ट कार्ब्स लेव्हलला येणं हे महत्त्वाचं होतं. प्रोटीन मला वाढवायचं होतं, कारण प्रोटीनच शरीराला एनर्जी देणार आणि प्रोटीननी मेनली शुगरचे स्पाइक्स वाढत नाहीत. त्यामुळे प्रोटीन रिच फूड घेणं हे गरजेचं आहे. पण मी मेनली व्हेजिटेरियन असल्यामुळं मला प्रोटीनचे बरेच ऑप्शन्स लिमिटेड होते. माझ्यासाठी प्रोटीन म्हणजे पनीर, टोफू, सोया ह्या सगळ्या बेसिक प्रोटीन सोर्सेसमधूनच मला प्रोटीन घ्यायचं होतं आणि फायबरसाठी सॅलड. आता फायबरमध्ये पण आपल्याकडं असं बरेचदा असं वाटतं आपल्याला, की आपण काकडी, टोमॅटो खाल्लं की भागेल. पण परत तेच झालं, की मी जेव्हा पुस्तकं वाचली, त्यावेळेला मला कळलं, की आपल्याला वेगवेगळे 5 ते 6 प्रकारचे फायबर्स शरीरात लागतात. नुसतंच काकडी, टोमॅटो खाऊन आपल्याला ते फायबर्स मिळत नाहीत. मग मला वेगवेगळ्या भाज्या या खाण्यात घ्याव्या लागल्या आणि सगळ्याच प्रकारच्या भाज्या या आपण कच्च्या खाऊ शकत नाही. त्यामुळे काही भाज्या कच्च्या, काही भाज्या शिजलेल्या अशा वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या 5-6 प्रकारचे फायबर्स मिळतील अशा भाज्या मला खाण्यात घ्याव्या लागल्या, की जेणेकरून मी हे जी काही शरीराची फायबरची नीड आहे ती पूर्ण करेन. तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे फॅट. फॅट पण शरीराला तितकंच आवश्यक असतं. म्हणजे बरेचदा आपण डाएटमध्ये बघतो, की फॅट हे शरीराला वाईट आहे आणि फॅट खाऊ नका असं बरेचदा सांगितलं जातं. पण ते पूर्णतः बरोबर नाहीये. काही फॅटचे जे पदार्थ आहेत ते शरीराला आवश्यक असतात. सॅच्युरेटेड फॅट, की जसं हॉटेलमधली जी तेलं वापरली जातात, पाम तेल आहे, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या शरीराला अपायकारक असतात आणि त्या टाळल्या पाहिजेत. तूप आहे किंवा ऑलिव्ह ऑइल आहे, यातून मिळणारं जे फॅट आहे ते आपल्याला शरीराला फायदाच करून देतं आणि ते शरीराला गरजेचं असतं. त्यामुळे ती फॅट घेत राहणं पण गरजेचं आहे. मग मगाशी बोलल्याप्रमाणे मी पहिल्यांदा माझा दिवसाचे 4 खाण्याचे प्रोग्राम ठरवले, की मी सुरुवातीला 4 जे माझं रुटीन आहे ते चालूच ठेवीन. फक्त खाण्याचे पदार्थ बदलीन, की जे मला शुगरला प्रॉब्लेमॅटिक आहेत ते कट डाउन करून मी स्वतःवरती बराच कंट्रोल आणीन. त्याच्यापुढे जाऊन मला ठरवायचं होतं, की मला दिवसाचं व्यायामाचं रुटीन काय असलं पाहिजे. तर सुरुवात करताना मी व्यायामासाठी फक्त चालणे एवढा एकच पर्याय ठेवला होता. कारण माझं एवढं वजन आणि ह्या सगळ्यात मला दुसरे काही व्यायाम शक्य नव्हते आणि मला दिवसाचं कामाचं रुटीन सोडून जास्त गोष्टीत अडकून घेणं पण तेवढं शक्य नव्हतं. त्यामुळे मी सुरुवातीच्या महिन्यांमध्ये फक्त चालणं एवढाच फोकस ठेवला, की स्टेप बाय स्टेप मी पहिल्यांदा 5,000 पावलांचं टार्गेट ठेवीन. त्याच्यापुढे जाऊन 7,500 आणि हळू करत 10,000 पावलं एका महिन्याच्या अखेरपर्यंत पोहोचीन. हे माझं व्यायामासाठीचं पहिलं एक टार्गेट ठेवलं. पुढची महत्त्वाची गरज होती, की झोप आणि रुटीन प्रॉपर करणे. झोप 8 तास मिळणे हे एक आवश्यक गोष्ट होती आणि त्याच्यासाठी सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट काय असेल,
तर रुटीन जागेवर येणे. आणि रुटीन जागेवर येण्यासाठी पूर्ण प्लॅनिंग दिवसाचं करून त्याच्यासाठी कामाच्या वेळा, व्यायामाच्या वेळा आणि आपला पर्सनल टाईम हा सगळा पूर्ण बॅलन्स आउट करून एक दिवसाचं शेड्यूल बनवलं. त्यात जेवणाच्या वेळा ठरवून घेतल्या, की या ठराविक वेळेलाच आपण जेवायचं. मेनली मी असं ठरवलेलं, की संध्याकाळी 7 वाजता रात्रीचं जेवणाला सुरुवात झालीच पाहिजे आणि मला त्या रुटीनचा खूप फायदा झाला. रात्रीची जेवणाची वेळ जेव्हा मी जागेवर आणली, त्याचा मला बराच फायदा झाला. म्हणजे ओव्हरऑल एफर्ट्समध्ये सगळ्यात मोठा 25% to 30% जर शेअर कशाचा असेल, तर तो रात्रीची जेवणाची वेळ व्यवस्थित लवकर आणण्याचा झाला आणि ती एकच गोष्ट आपल्यामध्ये फार मोठा बदल घडवू शकते. म्हणजे मी रात्री जे कधी रात्री 8 वाजता, कधी 10 वाजता, कधी 11 वाजता, कधीही अवेळी जेवायचो. ते रुटीन सोडून मी जेव्हा एक फिक्स टाईम केला, त्यावेळेला मला त्याचा शरीरावरती खूप पॉझिटिव्ह परिणाम झालेला दिसला. मला जर व्यवस्थित आणि लाँग टर्म रिझल्ट हवे असतील, तर मला व्यवस्थित आणि पूर्ण वेळ देऊनच हे सर्व प्रयत्न केले पाहिजेत. त्याच्यासाठी म्हणून मी हा जो प्लॅन सुरू केला, तो पूर्ण 1 वर्षासाठी म्हणून केला. शॉर्ट टर्म 1 महिना, 2 महिना ह्याच्याकडे मी काहीच बघितलं नाही. बेसिक प्लॅनिंग तयार होतं आणि आता पुढे जाताना आपण प्रोग्रेस सुरू करताना आपण प्रोग्रेस कशी करतोय हे मॉनिटर करणं हेही तितकंच महत्त्वाचं होतं. ओव्हरऑल प्रोग्रेस मॉनिटरिंगसाठी मला वेगवेगळ्या गोष्टींची गरज होती. कारण मला ओव्हरऑल हेल्थ किंवा शरीरावर जे डाएट आहे किंवा व्यायाम आहेत त्याचे परिणाम काय होतात हे मेजर करणं हेही तितकंच गरजेचं होतं. तर आपण जेव्हा व्यायाम करत असतो त्यावेळेला आपले हार्टबीट वाढतात किंवा ओव्हरऑलच दिवसभरात आपली हार्ट पल्स काय राहती आणि आपली झोप कशी होती, हे सगळं जर बघायचं असेल तर आपल्याकडे आजकाल स्मार्टवॉच आलेली आहेत. आपण वेगवेगळी स्मार्टवॉच वापरतो की ज्यातून आपल्याला ही सगळी माहिती मिळते. सुरुवातीला मी काही बेसिक जनरल स्मार्टवॉच वापरत होतो, की मेनली त्याची फॅशनसाठीच होती. पण त्या स्मार्टवॉचमध्ये मला असं जाणवलं, की त्यातून रिझल्ट्स चांगले मिळत नाहीयेत हेल्थ पॅरामीटरचे. त्यामुळे मी ऑलरेडीच एक चांगलं स्मार्टवॉच घेतलेलं होतं. त्यामुळे मी आत्ता गुंतवणूक तर नवीन काहीच केली नाही. जे माझ्याकडे चांगलं स्मार्टवॉच होतं, ते मी वापरत राहिलो. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, की मला हा अनुभव आहे, की जेव्हा आपण स्मार्टवॉच वापरतो, त्यावेळेला त्यातून योग्य माहिती मिळणं किंवा ॲक्युरेट माहिती मिळणं हे खूप गरजेचं असतं. जी स्वस्तातली स्मार्टवॉच मिळतात, ती तेवढ्या ॲक्युरेट माहिती देत नाहीत. दुसरी महत्त्वाची गोष्ट होती, की जो मेन पॅरामीटर आपण या जर्नीमध्ये ट्रॅक करतो, तो म्हणजे वेट. कारण वेटवरतीच आपल्याला रिझल्ट दिसत असतात, की आपलं ओव्हरऑल आपण कुठल्या बाजूला चाललेलं आहे. त्याच्यासाठी वेइंग स्केल एक चांगलं घरात असणं महत्त्वाचं आहे. माझ्याकडे एक ऑलरेडी वेइंग स्केल होतं. पण त्या वेइंग स्केलमध्ये ॲडव्हान्स पॅरामीटर काही दिसत नव्हते. म्हणजे ते मी जेव्हा घेतलेलं तेव्हा बेसिक फक्त ते वजन करून देणारच मशीन होतं. पण नवीन मी जेव्हा काही नेटवरती सर्च केलं तेव्हा कळलं की काही वेइंग स्केल बॉडीचे इंटरनल पॅरामीटर्स जसे की तुमचा फॅट, मसल रेशो वगैरे दाखवतात. म्हणून मी एक ॲडव्हान्स लेव्हलचं वेइंग स्केल घेतलं, की जे हे सगळे पॅरामीटर मोबाईलला ब्लूटूथ कनेक्ट करून हे सगळे पॅरामीटर दाखवू शकतं आणि मला बाहेर जाऊन बॉडी कंपोझिशन एनालिसिस करून घेण्याची गरज पडणार नाही. म्हणून मी ते वेइंग स्केल घेतलं. पण मला घेतल्यावरच कळायला लागलं, की ह्याचे पॅरामीटर हे ड्रास्टिकली चेंज होतायत. म्हणजे 2-2 दिवसाला त्याच्या रिझल्टमध्ये खूप फरक येत होता आणि हे जे सगळे पॅरामीटर्स आहेत, हे माझे जे काही प्रोफेशनल रिझल्ट होता त्याच्यापासून कायम खूपच व्हेरी होत होते. त्यामुळे ते वेइंग स्केल माझ्या उपयोगाचं नव्हतं. मग मी अजून थोडासा अभ्यास करून काही महिन्यानंतर ॲडव्हान्स लेव्हलचं आणि एक चांगल्या क्वालिटीचं वेइंग स्केल घेतलं, की जे जास्त ॲक्युरेट आणि रिलायबल रिझल्ट देतंय आणि तेच वेइंग स्केल मी आता बरेच महिने वापरतोय आणि मला त्याचा ओव्हरऑल प्रोग्रेसमध्ये खूप फायदा होतोय. कारण यात सगळ्यात महत्त्वाचं आहे, की आपला मसल लॉस नाही झाला पाहिजे आणि मसल पर्सेंट डिटेक्शनसाठी हे वेइंग स्केल जे आहे, हे आपल्याला फार महत्त्वाचं आहे. मी अजून एक व्हिडिओ हे वेइंग स्केल नक्की काय करतात आणि काय दाखवतात ह्याच्याबद्दल सेपरेट बनवणारच आहे. जनरली हे सगळं होत असताना आपलं ब्लड प्रेशर पण नॉर्मलाईज व्हायला सुरू करतं. त्यामुळे ब्लड प्रेशर मॉनिटरिंग पण एक गरजेचं असतं. पण त्याच्यासाठी बीपी मॉनिटर घरात असलाच पाहिजे असं नाही, असं डॉक्टरांनी सांगितलं होतं. काही कारणामुळं ब्लड प्रेशर मेजरमेंटचं एक चांगलं मशीन माझ्याकडे घरात होतं. त्यामुळे मी तेच मशीन वापरलं. पण डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे रोज काही ब्लड प्रेशरसारखं बघण्याची गरज नसती. ब्लड प्रेशर बऱ्यापैकी ट्रेंड फॉलो करतात. त्यामुळे ब्लड प्रेशर हे जास्त स्टेडीली चेंज होतं. चौथा आणि सगळ्यात महत्त्वाचा पॅरामीटर माझ्यासाठी होता, की शुगर मॉनिटरिंग. कारण शुगर या सगळ्या प्रोसेसमध्ये एकदम ड्रास्टिकली चेंज होणार
आणि ती शुगर मॉनिटर करणं हे फार महत्त्वाचं होतं माझ्यासाठी. मी ग्लुकोमीटरच्या स्ट्रिप्स वापरत होतो आणि माझं ग्लुकोमीटर मी बरेचदा माझ्या लॅबच्या रिपोर्टशी पण चेक केलेलं होतं. ते रिपोर्ट्स आणि माझ्या ग्लुकोमीटरचे रिपोर्ट हे बऱ्यापैकी मॅच होत असल्यामुळं मी माझं जे ग्लुकोमीटर आहे तेच वापरायचं ठरवलं. पण इव्हेंच्युअली काही-काही फेजेसमध्ये मला क्लोज मॉनिटरिंग करण्याची गरज होती. कारण पुढे जाऊन शुगर जेव्हा कमी होत जाते किंवा काही गोळ्या जर बदलायची वेळ आली, तर त्यावेळेला ग्लुकोज मॉनिटरिंग हे जास्त क्लोजली करणं गरजेचं असतं. त्यामुळे मी कंटिन्युअस ग्लुकोज मॉनिटरिंग वापरायला सुरुवात केली. हा जो कंटिन्युअस ग्लुकोज मॉनिटर असतो, हा शरीरावर लावून आपण मोबाईल थ्रू कंटिन्युअस आपण ग्लुकोजचं ॲनालिसिस करत राहू शकतो. आणि कंटिन्युअस ग्लुकोज मॉनिटरमुळं आपल्याला ॲडव्हान्स लेव्हलचे आपल्या शरीरातले जे ग्लुकोजचे पॅटर्न्स आहेत, ते ॲनालाइज करता येतात. पण त्याचा मेन ड्रॉबॅक म्हणजे त्याची किंमत खूप जास्त आहे. आणि हा एकदा मॉनिटर लावला, की 15 दिवस तो सलग वापरावा लागतो आणि 15 दिवसानंतर तो बंद होतो. हा मॉनिटर आणि ग्लुकोज मॉनिटरिंगच्या स्ट्रिप्स हे कॉम्बिनेशनमध्ये कसं वापरायचं, त्याचा इफिशियंटली यूज कसा करायचा, हे मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगेनच. तर आता मॉनिटरिंग करता माझ्याकडे ही सगळी इक्विपमेंट झालेली आणि पुढचं पाऊल म्हणजे मी कॉम्प्युटरवर एक एक्सेल बनवली. त्या एक्सेल वीकली ट्रॅकिंग सुरू केलं, की वीकली एक चार्ट बनवून त्यात प्रत्येक वीकला हेल्थ पॅरामीटर आपले ट्रेस करायचे, की या प्रत्येक वीकेंडला आपण सगळ्या गोष्टी लॉक करायच्या, की आपलं वजन किती आहे, आपल्याला आत्ता पोटाचा घेर किती आहे आणि आत्ता पल्स किती आहे, बीपी किती आहे, शुगर किती आहे आणि त्यानंतर आत्ता गोळ्या काय चालू आहेत. हा सगळा आणि डाएट प्लॅनमध्ये आपण काय करतोय म्हणजे बऱ्याचशा जेवढ्या शक्य आहेत तेवढ्या गोष्टी मी त्या एक्सेल लॉगिंग सुरू केलं. ह्या सगळं जे लॉगिंग करण्याचा मला फायदा असा दिसायला लागला, की हे सगळे जे काही वेट लॉस आहे किंवा ओव्हरऑल प्रोग्रेस आहे, ह्याच्यात मला ट्रेंड्स दिसायला लागले. मी काय करतोय आणि त्याचे परिणाम काय होतायत, हे मला एक समोर चार्ट फॉर्ममध्ये दिसायला लागले. यापूर्वी मी जस्ट करायचं म्हणून करत होतो. मग त्याचा परिणाम किती होतोय वीक बाय वीक किंवा मंथ बाय मंथ काय परिणाम होतोय, हे मला काही कळतच नव्हतं. मी फक्त जिमला जात होतो, येत होतो किंवा काही ॲक्टिव्हिटी करत होतो. पण ती वीक बाय वीक कशी प्रोग्रेस होती, हे कधी मी ॲनालिसिसच केलं नव्हतं. त्यामुळे हे जे ॲनालिसिस होतं, हा मला जो डेटा मिळत होता, हा मला खूप मदत करत होता. आणि त्यानंतर मी जेव्हा दर महिन्याला बघत होतो मागं वळून, की महिन्याला काय प्रोग्रेस झाली, आपण आज कुठपर्यंत पोहोचलेलो आहे या महिन्यात. तर ही जी प्रोग्रेस होती, ती मला एक मोटिव्हेशन पण देत होती, की आपण या महिन्यात एक अचीव्ह केलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यावेळेला मी ही सगळी टार्गेट्स ठेवली होती, ही रिअलिस्टिक ठेवली होती. म्हणजे मी जसं आधी बोललो तसं मला असं वाटत होतं, की जिमला गेलं की एकदम मसल बिल्ड होतील किंवा डाएट सुरू केलं की एकदम वजन कमी होईल. कारण आपण बऱ्याचदा जाहिराती बघतो, की 3 महिन्यात 15 किलो कमी केलंय, 3 महिन्यात 17 किलो कमी केलंय, कोणी 30 किलो वजन कमी केलंय. पण मी जेव्हा सगळी माहिती संकलित करत होतो, तेव्हा मला हे सगळ्यात समजलं, की 3 महिन्यात 15 किलो, 3 महिन्यात 30 किलो ही टोटली अनरिअलिस्टिक टार्गेट्स आहेत. प्रॅक्टिकली इतकं वजन फास्ट कोणी करू शकत नाही. इतकं वजन जर कमी झालं, तर तो मेनली मसल लॉस असतो आणि हा जो काही लॉस आहे, हा बाउन्स बॅक होणार. त्यात तुमचं मसल कमी होतं, शरीरातलं पाणी कमी होतं, त्याच्यावरती शरीरावरती आपल्या खूप अपाय होतो. त्यामुळे हा जो मसल लॉस किंवा वॉटर लॉस आहे, हा आपल्या शरीराला खूप बाउन्स बॅक होतो आणि शरीराला खूप त्रासदायक ठरतो. त्यामुळं इतकं फास्ट वेट लॉस करणं हे पण शरीराकरता हानिकारक आहे. आपण वेट लॉस हा एकदम स्लो आणि स्टेडी झाला पाहिजे. मग टार्गेट काय असलं पाहिजे हे मी ठरवलं. माझ्यासाठी आयडियल टार्गेट हे होतं, की महिन्याला साधारण 2 ते 2.5 किलो वेट लॉस झाला पाहिजे. हे रिअलिस्टिक टार्गेट आहे. 2 ते 2.5 किलो हा अचिव्हेबल गोल आहे. ह्याच्यापेक्षा जर जास्त आपण अचीव्ह करायचा प्रयत्न केला, तर त्याचा शरीरावरती पण खूप ताण येतो. आणि 2 किलो महिन्याला साधारण होईल, 2 ते 2.5 किलो महिन्याला होईल, हे धरून मी 1 वर्षाचा प्लॅन ठेवला होता. आणि जेव्हा महिन्याच्या महिन्याला मी बघत होतो आणि मला तो डाउनवर्ड ट्रेंड दिसत होता, त्यावेळेला मला हे समाधान होतं, की आपण जसं प्लॅन केलंय तसं एक्झिक्युशन होतंय आणि गोष्टी आपल्याला पाहिजेत तशा सरकतायत यावेळेला. आणि त्यामुळं मला अजून मोटिव्हेशन फील होत होतं आणि नेक्स्ट मंथमध्ये मी अजून जास्त एनर्जीनं प्रोग्रेस करत होतो. यावेळेला गोष्ट वेगळी होती. म्हणजे यापूर्वी असं होत होतं, की हळू माझा इंटरेस्ट डाऊन होत होता. कारण मला रिझल्ट मिळत नव्हते. पण यावेळेला
जसे मला रिझल्ट मिळत गेले तसा माझा इंटरेस्ट पण वाढत गेला या सगळ्या गोष्टींमध्ये. आता शेवटचा पार्ट आणि सगळ्यात महत्त्वाचा पार्ट की एक्झिक्युशन. प्लॅनिंग तर झालं, पण ते एक्झिक्यूट करणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. एक्झिक्युशनसाठी सगळ्यात महत्त्वाची काय गोष्ट होती तर डिसिप्लिन आणि मोटिवेशन. यावेळेला मोटिवेशन तर होतंच आणि ठरवलंच होतं, स्वतःच प्लॅन केला होता आणि स्वतः काहीतरी करून दाखवायचं होतं. त्यावेळेला डिसिप्लिन पण डोक्यात बराच होता. एक्झिक्युशन पॉइंट ऑफ व्ह्यू पहिल्यांदा मी एकदम सिंपल स्टेप सुरू केल्या. ते जसं आधी बोललो तसं की 4 वेळा जे माझं खाणं होतं, सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, संध्याकाळी चहाच्या वेळेला काहीतरी स्नॅक्स आणि रात्रीचं जेवण. सगळ्यात पहिल्यांदा मी आहे तेच कंटिन्यू केलं. फक्त यातल्या गोष्टी फक्त हेल्दी आयटम्सनी बदलल्या. म्हणजे संध्याकाळी चिवडा किंवा दुसरं काहीतरी स्नॅक्स खात असेन, तर त्याच्याऐवजी मी तिथे मखाना खायला सुरुवात केली आणि आहे तेच रुटीन पहिल्यांदा कंटिन्यू केलं फूडचं. व्यायाम करण्यासाठी म्हणून सकाळी मी वॉक सुरू केला. 10,000 पावलं तर पहिल्या दिवशी चालणं शक्य नव्हतं. मग 5,000 पावलं हे पहिलं टार्गेट ठेवलं. पहिला आठवडा मी फक्त 5,000 पावलांचं टार्गेट ठेवलं, की सकाळी लवकर वेळेत उठायचं आणि सकाळी फक्त 5,000 स्टेप्स कंप्लीट करणं, हे पहिल्या आठवड्याचं ऑब्जेक्टिव्ह होतं. पहिल्या आठवड्यात जेव्हा मी 5,000 स्टेप्स सुरुवात केली आणि जमायला लागलं, त्यानंतरचं पुढचं टार्गेट हे होतं, की 7,500 स्टेप्स. साधारण 7,500 स्टेप्स अचीव्ह एका आठवड्यात मी परत ते टार्गेट अचीव्ह करू शकलो आणि इव्हेंच्युअली मग 10,000 पावलं. आणि 10,000 पावलं एकदा अचीव्ह झाल्यानंतर माझं टार्गेट हे होतं, की पहिल्यांदा 5 किलोमीटर पर अवरचा स्पीड मेंटेन करायचा. तो एकदा स्पीड मेंटेन झाल्यानंतर मी स्पीड वाढवायला लागलो आणि इव्हेंच्युअली तो वाढवत साधारण 5:30 ते 5:45 पर्यंत तो स्पीड नेला, की जेणेकरून माझा थोडा ब्रिस्क वॉक सुरू होईल. पहिले 2 महिने मी फक्त वॉकवरतीच फोकस ठेवला होता. तर पहिला महिना जेव्हा संपला आणि पहिला महिना जेव्हा मी कन्सिस्टंटली वॉक केला, पहिल्याच्या महिन्याच्या शेवटी मला बराच शरीरात फरक दिसायला लागला. एकतर शुगर लेव्हल बऱ्याच खाली आलेल्या स्टेबल होत्या, पण ते इतक्याही खाली आल्या नव्हत्या की गोळ्या काही कमी होतील. बीपीचे नंबर आणि पल्स ह्यात बराच फरक जाणवत होता. त्यामुळे पल्स पण बरीच खाली आलेली, म्हणजे दिवसा पण विश्रांती घेत असताना पण ती 70च्या खाली जायची, कधी-कधी 65 वगैरेला पण राहायची. झोपेत तर ती अजून खाली जात होती. त्यावेळेला मी डॉक्टरांकडे गेलो, डॉक्टरांशी बोललो. स्मार्टवॉच कायम घालत असल्यामुळं ओव्हरऑल पल्सचे ट्रेंड हे मोबाईलमध्ये अवेलेबल होतेच. ते सगळं बघून डॉक्टरनी बीपीची एक गोळी कमी केली आणि त्यानंतर थोडीशी एक बीपीच्याच तक्रारी संबंधितली अजून एक गोळी होती, ती गोळी कमी केली. पहिल्यांदाच 2 गोळ्या कमी झाल्यामुळं मला खूप चांगलं वाटत होतं. ते एक अजून मला मोटिव्हेशन होतं, की काहीतरी आपण प्रयत्न करतोय, आपल्या गोळ्या कमी झाल्यात, पॉझिटिव्ह गोष्टी जमतायत आपल्याला, आपण प्रयत्न करू शकतो, आपण पुढे जाऊ शकतो. त्यानंतर साधारण एक 20 एक दिवसात मला, जेव्हा मी 10,000 पावलं कन्सिस्टंटली साधारण 1 महिनाभर चाललो असेन, त्यावेळेला मला शुगरचे पण पॅटर्न खूप खाली जाताना दिसले. त्यावेळेला मी पहिल्यांदा सीजीएम वापरला. सीजीएम वापरून मला कळलं आपली शुगर जी आहे ती बऱ्यापैकी आता नॉर्मल रेंजच्या खालच्या बाजूला राहायला लागली आहे. मग मी ते पॅटर्न डॉक्टरांशी शेअर केले. मग डॉक्टरांनी माझी शुगरची एक गोळी कमी केली. 4 पैकी आता मी 3च्या गोळ्यांवरती आलो होतो आणि हे सगळं माझं रुटीन चालू होतं. पहिले 2 महिने जेव्हा पूर्ण झाले, त्यावेळेला माझ्या बीपीच्या 2 गोळ्या आणि शुगरच्या 2 गोळ्या कमी झालेल्या. मी फार काही मोठं फॉलो करत नव्हतो. मी फक्त डेली रुटीन फॉलो करत होतो. त्यात व्यायाम म्हणजे सकाळी 10,000 पावलं चालणे आणि जेवणाचे पथ्य आणि वेळा हे मुख्य पाळत होतो. आणि हळू करत हे सगळं करत असताना मी संध्याकाळचं जे स्नॅक्स होतं ते बंद करून टाकलं. त्यानंतर रोजचं जे चहा, कॉफी जे मी विदाऊट शुगर घेत होतो, ते पण बंद करून मी दिवसात एकदाच फक्त ग्रीन टीवरती आलो. कारण चहा, कॉफीचा तसा शरीराला काही उपयोग होत नव्हता. परंतु जेव्हा मी सीजीएम वापरायला सुरुवात केली, तेव्हा मला असं दिसायला लागलं, की चहा पिला किंवा कॉफी पिली, तर आपली शुगर थोडीशी चढतीच आहे. मग अननेसेसरी शुगर वाढवणे आणि इन्सुलिन रिलीज हे मला अव्हॉइड करायचं होतं. अनावश्यकरित्या शुगर वाढणे आणि त्याच्यासाठी शरीरानं अनावश्यक इन्सुलिन सोडणं, हे मला टाळायचं होतं. कारण चहा, कॉफीचा शरीराला तसा काही फायदा नाहीये. कारण आत्ता मेनली या फेजमध्ये मला काय होतं, की जे शरीरात आत जाईल, ते मला चांगली एनर्जी प्रोव्हाईड करेल आणि ती एनर्जी प्रोव्हाईड करताना ज्या गोष्टी नकोत त्या मी टाळू शकण्यासारख्या ज्या होत्या, त्या मी टाळायचा प्रयत्न करत होतो. हे सगळं डिसिप्लिन जेव्हा मी फॉलो करत होतो, 3ऱ्या महिन्याच्या अखेरपर्यंत मला बराच फरक दिसायला लागला. 3ऱ्या महिन्याच्या अखेरपर्यंत मी सकाळचा नाश्ता पण बराच कमी करत आणला होता
अगदीच थोडा नाश्ता सकाळी खात होतो आणि दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण ह्यातच मेजर मी हळूहळू खाणं वाढवलं होतं, की जेणेकरून मला 2 मीलवरती पहिल्यांदा यायचं होतं. कारण 2 मीलवरती मी आलो, की 2 वेळेलाच शरीर इन्सुलिन सिक्रेट करेल आणि तेवढं इन्सुलिन मला पुरेल. म्हणून मी हळू करत 2 मीलवरती आलो होतो. जेव्हा मी 2 मीलवरती आलो, त्यावेळेला मला माझ्या तब्येतीत सबस्टन्शियल डिफरन्स दिसायला लागला. शुगर पण पूर्ण बऱ्यापैकी चांगल्या कंट्रोलमध्ये आलेली होती आणि माझ्या शुगरच्या फक्त 2च गोळ्या दोन्ही मीलबरोबर सुरू होत्या आणि बीपी पण बऱ्यापैकी आटोक्यात आलेलं होतं आणि याबरोबरच मग मी ठरवलं, की आता थोडंसं मसल मास पण मेंटेन करणं आणि वाढवणं ह्याच्याकरता आपल्याला रेझिस्टन्स ट्रेनिंग करायला पाहिजे. रेझिस्टन्स ट्रेनिंग सुरू करताना रेझिस्टन्स ट्रेनिंगमध्ये मी सिंपल ॲक्टिव्हिटी सुरू केली. स्क्वॉट्स किंवा वॉल पुशअप हे आपल्याला घरात करणं सोपं आहे. आपल्याला काही इक्विपमेंट लागत नाहीत. प्लँक या साध्या-साध्या गोष्टींपासून सुरुवात केली. मग काही दिवसांनी मी माझ्या नातेवाईकांकडून त्यांच्याकडे जी वापरात नसलेली डंबेलची जोडी होती, ती घेऊन आलो आणि डंबेल्सनी थोडा-थोडा व्यायाम सुरू केला. त्यामुळे यावेळेला मी कुठल्याही गोष्टीमध्ये नवीन पैसे गुंतवले नाहीत. जे आहे तेच वापरायला सुरुवात करून आणि त्यातूनच रिझल्ट मिळवायला सुरुवात केली आणि मला बऱ्यापैकी कन्सिस्टंट आणि लाँग लास्टिंग असे रिझल्ट मिळत गेले. चौथा महिना हा बऱ्यापैकी या रुटीनमध्येच पुढे जाण्याचा होता आणि मी हेच रुटीन 3ऱ्या महिन्यातलं जे रुटीन होतं ते 4थ्या महिन्यात कंटिन्यू केलं आणि मला वजनामध्ये बराच फरक दिसायला लागला. म्हणजे जवळ-जवळ 4थ्या महिन्याच्या अखेरपर्यंत माझं वजन 8 किलोनं कमी झालेलं. मी फक्त बीपीच्या एका गोळीवरती आलेलो आणि शुगरच्या 2 गोळ्या सुरू होत्या. मला माझी जी औषधं होती, त्यात अर्ध्यापेक्षा जास्त प्रमाणात औषधं कमी झालेली आणि जे नंबर्स होते ते पहिल्यापेक्षा कित्येक पटीनं इम्प्रूव्हाइज नंबर्स होते. 4 महिन्यात मला प्रचंड समाधान दिसत होतं, की जे आपण नेटानं सुरुवात केली त्याच्यामुळे आपण आज एका लेव्हलला येऊन थांबलेलो आहोत. आता इथं काही सगळी गोष्ट पूर्ण होत नव्हती कारण हा एक टप्पा होता. इथून अजून बरंच पुढं जायचंय मला. पण हा जो 4 महिन्याचा प्रवास होता, तो मला बरंच काही शिकवून गेला आणि जे काही मी कन्सिस्टंटली केलं त्याचे मला रिझल्ट मिळाल्यामुळं मी खूप मोटिव्हेटेड पण आहे आता. हे रिझल्ट्स घेऊन आता मला पुढं जायचंय आणि आता पुढं जात असताना वेगवेगळ्या टप्प्यांवरती मी माझे अनुभव तुमच्याशी अजून शेअर करत राहीन. त्यामुळे तुम्ही या प्रवासात माझ्याबरोबरच राहा. आपण सगळे मिळून हा हेल्थ जर्नी असाच पुढे नेत राहू. तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा, आम्हाला फॉलो करत राहा. धन्यवाद.